नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या आपल्या चॅनल हॅलो किसानवर सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण घेऊन आलो सर्वात मोठी आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट, ती म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता। त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता उद्यापासून डायरेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातून आता होणार मित्रांनो शेतकऱ्यांना वाटप। तर मित्रांनो, काय संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार मित्रांनो 2000 रुपये, हे पीएम किसानचे। त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 आणि 2 म्हणजे दुसरा आणि तिसरा हप्ता सुद्धा आता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। म्हणजे एकूण शेतकऱ्यांचा जर आपण विचार केला तर उद्या 6000 रुपये जमा होणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आपण बघू शकतो भारत सरकारद्वारे शेतकऱ्यांना दिली जात असलेली पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता उद्या दिनांक म्हणजे 28 फेब्रुवारीला संध्याकाळी 4:30 वाजता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ट्रान्सफर केला जाणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारद्वारे आयोजित रेल्वे रस्ते संबंधित कार्यक्रमात पंतप्रधान ह्या हप्त्याचे वितरण करणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्हाला तुमचे स्टेटस बघायचे असेल की तुम्हाला हप्ता येणार किंवा नाही येणार, त्यासाठी तुम्ही ते कसे चेक करणार, तर मित्रांनो हे बघू शकता http.pmkisan.gov.in या लिंकवर जायचं, क्लिक करायचं। तुम्ही तुमचे स्टेटस आता चेक करू शकता मित्रांनो, घरी कुठेही जायची गरज नाही, आपण आपल्या फोनवर ते स्टेटस चेक करू शकतो। यावरील लिंकवर क्लिक करून नो युअर स्टेटसवर जावं। यावरून शेतकऱ्यांना कळेल की त्यांचा हप्ता येत आहे की नाही, आणि काही कारणामुळे अडकला असेल तर मित्रांनो ते फक्त 2 कारणामुळे अडकू शकतो। ते 2 कारणं कोणती आता आपण ते बघू। ज्या पात्र शेतकऱ्यांची पीएम सन्मान निधीचा हप्ता अडकला आहे त्याचे केवळ 2 कारणं असू शकतात। पहिलं म्हणजे शेतकऱ्यांना KYC झालेलं नसेल, आणि दुसरं म्हणजे बँक अकाउंटसोबत आधार लिंक नसेल। बँक आणि कॉमन सर्व्हिस सेंटर सहज 2 समस्या दूर केल्या जाऊ शकतात मित्रांनो। ह्या तुम्ही कुठे पण जाऊन CSCवर जाऊन सुद्धा दूर करू शकता। मागच्या हप्त्याचे पैसे मिळेल ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी KYC आधार लिंक नसल्यामुळे पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता अडकला होता, यातील ज्या शेतकऱ्यांनी KYC आणि बँक अकाउंटसोबत आधार लिंक केले असेल त्या सर्व शेतकऱ्यांना आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा म्हणजे मागचा हप्ता जो होता आपला 15वा हप्ता तो सुद्धा जमा होणार, आणि चालू हप्ता 16वा हप्ता तो सुद्धा जमा होणार। म्हणजे या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता सुद्धा जमा होणार। म्हणजे या शेतकऱ्यांचा जर आपण विचार केला तर या शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांना 15वा हप्ता मिळाला नव्हता त्या शेतकऱ्यांना 15वा 16वा नमोचे 2 हप्ते म्हणजे असे 4 हप्ते एकूण 8000 रुपये जमा होऊ शकतात। धन्यवाद मित्रांनो।